छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, कारण अडवू शकेन मला अजून अशी भिंत नाही. याचा अर्थ काय होतोय मित्रांनो? प्रयत्न करणे कधी आयुष्यात सोडू नका. कितीही अडथळे आले तर नेहमी पॉझिटिव्ह राहा, तरच तुम्ही प्रत्येक समस्येला सामोरे जाऊ शकताय. गुड आफ्टरनून फ्रेंड्स. मी नीलम अडिसरे रसाळ इंटरेस्टिंग फिजिक्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत करते. आज आपण 11th फिजिक्स क्लासमधील चॅप्टर फर्स्ट जो आहे युनिट्स अँड मेजरमेंट त्यातला नेक्स्ट पॉईंट पाहणार आहे, ज्याचं नाव आहे युजेस ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण डायमेन्शन काढायचं कसं, डायमेन्शन म्हणजे काय याचा अभ्यास केला आणि त्यावरती मी 1-2-3 उदाहरण घेतली होती. जर तुम्हाला त्याच्यावरती अजून उदाहरणं हवी असतील तर तुम्ही मला नक्की कमेंट करून कळवा. चला तर सुरुवात करूया. युजेस ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस. त्यामध्ये पहिला पॉईंट आहे टू चेक द करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन. यामध्ये बघा, इफ इन एनी इक्वेशन द डायमेन्शन्स ऑफ ऑल द टर्म्स ऑन द बोथ साइड्स आर द सेम, देन दॅट इक्वेशन इज सेड टू बी डायमेन्शनली करेक्ट. आपण एखादं इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे असं कधी म्हणतो, ज्यावेळी त्या इक्वेशनच्या दोन्ही बाजू, दोन्ही साईड ह्या डायमेन्शनली कशा असतील, सेम असतील. म्हणजेच त्यांची डायमेन्शन्स, प्रत्येक टर्मची डायमेन्शन जर सेम असतील तर त्यावेळी आपण त्या इक्वेशनला डायमेन्शनली करेक्ट आहे असं म्हणतो. आणि यालाच आपण काय म्हणतो बघा, तर प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी ऑफ डायमेन्शन. काय म्हणतो तर त्याला आपण म्हणतो प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी ऑफ डायमेन्शन्स. प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी ऑफ डायमेन्शन्स. ज्यावेळी एखाद्या इक्वेशनमधल्या दोन्ही साईडच्या ज्या टर्म्स आहेत त्यांचे डायमेन्शन सेम असतील तर त्यावेळी त्याला आपण काय म्हणतो, ते इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे. आणि यालाच काय म्हणतात बघा, तर द प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी ऑफ डायमेन्शन्स. कन्सिडर द फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. हे समजून घेण्यासाठी आपण काय करूया, इक्वेशन ऑफ मोशनमधलं जे फर्स्ट इक्वेशन आहे तर ते कन्सिडर करूया. कन्सिडर द फर्स्ट इक्वेशन. कन्सिडर द फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. इक्वेशन काय आहे बघा, ते v इज इक्वल्स टू यू प्लस ए टी. व्ही इज इक्वल्स टू यू प्लस ए टी. यामध्ये आपल्याला 3 टर्म दिसतात, व्ही, यू अँड ए टी. पहिल्यांदा आपण यातील प्रत्येक टर्मची ओळख करून घेऊया. व्ही म्हणजे काय आहे, फायनल व्हेलॉसिटी. यू म्हणजे काय आहे, इनिशियल व्हेलॉसिटी. ए ॲक्सलरेशन आहे आणि टी म्हणजे काय आहे, टाईम. आता आपण काय करणार आहे, तर याची डायमेन्शन्स आणि याची डायमेन्शन्स आपण काय करणार आहे, सेपरेट लिहिणार आहे. बघा, डायमेन्शन ऑफ काय म्हणूया आपण, एल एच एस. 2 साईड आहेत आपल्याकडं, एक आहे एल एच एस आणि दुसरी आहे आर एच एस. डायमेन्शन्स ऑफ एल एच एस. एल एच एसला व्ही आहे, त्यामुळे आपण कुणाचं डायमेन्शन लिहिणार आहे, व्ही. आणि व्ही म्हणजे व्हेलॉसिटी. आणि याचा डायमेन्शनल फॉर्म्युला मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे, जो काय येतो बघा, L1 M0 आणि T-1 असा येतो. L1 M0 अँड T-1. हेच आपण शॉर्ट करून कसं लिहू शकतो, एमची पॉवर 0 आहे त्यामुळे एम लिहिलं काय नाही लिहिलं काय फरक नाही पडत. बाकीच्या 2 टर्म आपण लिहूया, L1 आणि T-1. बघा, हे झालं एल एच एसचं डायमेन्शन. त्यानंतर आपण काय करूया, डायमेन्शन्स ऑफ आर एच एस. ह्याला आपण नाव देऊया इक्वेशन नंबर 1. नेक्स्ट बघा, डायमेन्शन्स ऑफ आर एच एस.
RHSला आपल्याला किती टर्म दिसतात? 2. तर त्यामध्ये पहिल्यांदा आपण बघूया डायमेन्शन ऑफ यू. पहिल्यांदा आपण यूचं डायमेन्शन बघूया. दोन्ही व्हेलॉसिटी आहेत यामध्ये. व्ही पण व्हेलॉसिटी आहे आणि यू ही पण व्हेलॉसिटी आहे. त्यामुळे दोन्हींची डायमेन्शन सेम येणार आहे. मग आपण काय करूया, यूला देखील हे डायमेन्शन लिहूया डायरेक्ट, कारण दोन्ही व्हेलॉसिटी आहेत. L1 आणि T-1. व्हेलॉसिटीचं SI युनिट काय असतं? मीटर पर सेकंद. त्यामुळं मीटर म्हणजे मीटरला पॉवर 1 असल्यामुळे Lची पॉवर 1 येणार आहे आणि पर सेकंद, सेकंद डिनॉमिनेटरमध्ये आहे त्यामुळे Tची पॉवर काय येणार आहे? -1 येणार आहे. हे त्याचं काय आहे बघा, मी इथं लिहिलेलं युनिट आहे, मीटर पर सेकंद. ओके. नेक्स्ट बघा, ह्यामध्ये 80चं आपण डायमेन्शन लिहूया. डायमेन्शन ऑफ 80. आता ह्यामध्ये ए म्हणजे काय सांगितलं? ॲक्सेलरेशन. मग ॲक्सेलरेशनला डायमेन्शन काय असतं? तर L1 m0 T-2. याचं युनिट काय असतं? मीटर पर सेकंड स्क्वेअर. त्यामुळं टीची पॉवर काय येणार आहे? -2 येणार आहे. नेक्स्ट आपण हे देखील इक्वेशन असं लिहू शकतो, m0 असल्यामुळं. आता ह्यामध्ये आपल्याला टीचं डायमेन्शन आधी लिहावं लागेल. बघा, टी म्हणजे टाईम आहे आणि टाईमला आपण काय लिहिणार आहे? L0 m0 आणि टी. टाईमचं युनिट सेकंद असतं त्यामुळे टीची पॉवर 1 येणार आहे. आपण हेच रिड्यूस करून कसं लिहू शकतो? एम मी लिहित नाही, एमची पॉवर दोन्ही ठिकाणी काय आहे? 0 0 आहे. ह्यामध्ये गुणाकार असल्यामुळे आपण काय करतो? घातांकांची बेरीज करतो. 1 + 0 काय होणार आहे? 1. एम 0च येईल. इथं पण 0 आहे आणि इथं पण 0 आहे आणि 0 + 0 0. त्यामुळे मी एम लिहित नाही. टीची पॉवर काय येणार आहे बघा? इथं -2 आहे आणि इथं +1 आहे. -2 + 1 काय होणार आहे बघा? तर T-1 येणार आहे. बघा, दोन संख्यांची चिन्हे जर भिन्न असतील आपण त्या दोन संख्यांची वजाबाकी करतो आणि 2 हे 1 पेक्षा मोठं असल्यामुळं आपण उत्तराला काय करतो? तर मोठ्या संख्येचं चिन्ह देतो. म्हणून -2 + 1 + 1 येणार आहे. नेक्स्ट काय बघा, तर आपण ह्याला नाव देऊया इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 3. बघा, तिन्ही इक्वेशन्स जर आपण बघितली, आणि त्याचं डायमेन्शन जर बघितलं तर डायमेन्शन आपल्याला कसं दिसतंय? सेम दिसतंय. L1 T-1, L1 T-1 आणि L1 T-1. तिन्ही ठिकाणी सेम डायमेन्शन आहे. ओके. आपण काय करू शकतोय बघा? कम्पेअरिंग दिज इक्वेशन्स. LHSचं डायमेन्शन लिहूया आणि त्यानंतर आपण काय करूया? RHSला काय डायमेन्शन आहे तर ते लिहूया. LHSचं डायमेन्शन, व्हीचं डायमेन्शन काय येतं आहे? L1 T-1 येतं आणि यूचं डायमेन्शन परत L1 T-1 येतं आणि 80चं डायमेन्शन काय येतं? L1 T-1. हे कशावरून लिहिलं आपण बघा? फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 3. 1, 2 and 3. म्हणजे ह्यावरून आपण काय म्हणू शकतोय बघा? तर LHS = RHS. ह्या इक्वेशनच्या दोन्ही साईडचं डायमेन्शन सेम आहे त्यामुळं दिलेलं इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे. म्हणून आपण लिहू शकतोय देअरफॉर द गिवन इक्वेशन इज डायमेन्शनली करेक्ट. द गिव्हन इक्वेशन इज डायमेन्शनली करेक्ट. अशा पद्धतीनं आपण डायमेन्शनल ॲनालिसिसचा वापर करून फिजिकल इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे का ते चेक केलं. ह्याचा सेकंड जो यूज आहे तर तो काय आहे बघा? टू इस्टॅब्लिश द रिलेशनशिप बिटवीन रिलेटेड फिजिकल क्वांटिटीज. नेक्स्ट आपण यूज बघूया डायमेन्शनल ॲनालिसिसचा. टू इस्टॅब्लिश
टू इस्टॅब्लिश द रिलेशनशिप बिटवीन रिलेटेड physical quantities. सेकंड यूज काय आहे बघा त्याचा, टू इस्टॅब्लिश द रिलेशनशिप बिटवीन रिलेटेड फिजिकल क्वांटिटीज. ह्याच्यासाठी आपण काय करणार आहे बघा, तर एक केस कन्सिडर करणार आहे ऑसिलेशनची, पेंडुलमच्या ऑसिलेशनची केस आपण एक कन्सिडर करणार आहे. पेंडुलम म्हणजे स्ट्रक्चर काय असतं नक्की, तर एक बॉब असतो ज्याला वरती स्ट्रिंग असते आणि ह्याला आपण काय करतो, ऑसिलेट करतो. एका साईडला आपण ह्याला खेचतो आणि परत आपण सोडून देतो, म्हणजे ह्याची टू अँड फ्रो मोशन स्टार्ट होते. असं केल्यानंतर मग ह्याला आपण काय म्हणतो, ऑसिलेशन असं म्हणतो. आता ह्यामध्ये आपण काय करणार आहे बघा, तर टाईम पिरियड ऑफ ऑसिलेशन काढणार आहे. बघा, द टाईम पिरियड ऑफ oscillation depends on ऑसिलेशनचा जो टाईम पिरियड आहे तर तो कशावरती डिपेंड असतो बघा, तर तो दोन गोष्टींवरती डिपेंड असतो. एक म्हणजे ही लेंथ, त्यानंतर जी म्हणजे काय, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. देअरफॉर इट डिपेंड्स ऑन लेंथ एल अँड ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी. लेट अस डिराईव्ह द रिलेशन बिटवीन टी, एल अँड जी. चला आपण आता काय करूया, ह्या तिघांमध्ये काय रिलेशन आहे आणि ते रिलेशन आपण कशाचा वापर करून शोधणार आहे, तर डायमेन्शनल ॲनालिसिसचा वापर करून आपण शोधणार आहे. बघा, लेटस असं म्हणू आपण, लेटस डिराईव्ह द रिलेशन बिटवीन टी, एल, जी. ह्या तिन्हीतला आपण रिलेशन काय करूया, शोधूया. त्याच्यासाठी बघा, सपोज टी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एल रेस टू ए. आता या फॉर्म्युल्यामध्ये टीचा जो फॉर्म्युला असेल तर त्यामध्ये यल कुठं आहे, जी कुठं आहे आपल्याला माहिती नाही. त्यासाठी आपण काय करूया, कन्सिडर करूया की टी इज प्रपोर्शनल टू एल रेस टू ए. एलची पॉवर किती आहे ते देखील आपल्याला माहिती नाही. त्याच्यासाठी मी एलची पॉवर काय घेतलेली आहे, ए अशी घेतलेली आहे. म्हणजे टी इज प्रपोर्शनल टू एल रेस टू ए. असंच आपण काय लिहू शकतो आहे बघा, टी इज प्रपोर्शनल टू जी रेस टू बी. नेक्स्ट आपण हे दोन्ही एकत्र करून लिहूया, टी इज प्रपोर्शनल टू एल रेस टू ए आणि जी रेस टू बी. नेहमी आपण ज्यावेळी मधलं प्रपोर्शनॅलिटी साईन काढतो त्यावेळी आपण एखादा कॉन्स्टंट घेतो आणि मध्ये इक्वल चिन्ह देतो. म्हणजे हे इक्वेशन नंतरनं स्टेप ह्याची काय असणार आहे, तर टी इज इक्वल्स टू के इंटू एल रेस टू ए जी रेस टू बी. इथं आपला के जो आहे हा के काय आहे बघा, कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी आहे. के काय आहे इथं, कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी आहे. आणि हा के कॉन्स्टंट जो आहे तर ती डायमेन्शनलेस क्वांटिटी आहे. म्हणजे केला कोणत्याही प्रकारचं डायमेन्शन नसणार आहे. मी इथं ब्रॅकेटमध्ये लिहिते बघा, इट इज डायमेन्शनलेस क्वांटिटी. ए आणि बी जे आहेत तर इथं ए आणि बी हे रॅशनल नंबर्स आहेत.
रॅशनल नंबर याचा अर्थ काय, त्या परिमेय संख्या आहेत. परिमेय संख्येमध्ये आपण काय करतो बघा, सपोज त्याचं स्ट्रक्चर कसं असतं, एक्स अपॉन वाय आपण असं कन्सिडर करूया. एक्स ही एक संख्या असणार आहे, वाय ही एक संख्या असणार आहे. पण ह्यामध्ये जे डिनॉमिनेटरला आपल्याला वाय दिसतं आहे तर ते नॉन झिरो संख्या असणार आहे, म्हणजे वाय कधीही झिरो नसतं. याला आपण कसला नंबर म्हणतो, जर असं स्ट्रक्चर असेल तर त्याला आपण रॅशनल नंबर म्हणतो. म्हणून इथं ए आणि जे बी आहेत हे दोन्ही काय आहेत बघा, रॅशनल नंबर आहेत. नेक्स्ट बघा, ह्यानंतर आपण काय करणार आहे, इक्वेटिंग डायमेन्शन्स ऑन बोथ साइड. इक्वेटिंग डायमेन्शन्स ऑन बोथ साइड, दोन्ही साईडची डायमेन्शन आपण काय करणार आहे बघा, इक्वेट करणार आहे. टी इज इक्वल्स टू के इंटू एल रेस टू ए इंटू जी रेस टू बी. यामध्ये आपण टीचं डायमेन्शन लिहूया. टीचं डायमेन्शन काय येणार, टी टाईम आहे, ओके, के कॉन्स्टंट आहे, एल काय आहे, लेंथ आहे, जी काय आहे बघा, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे. एम एल टी 0 0 1, टाईमचं डायमेन्शन M0 L0 T1. के डायमेन्शनलेस क्वांटिटी आहे असं आपण त्याला म्हटलेलं आहे, त्यामुळे त्याला कोणत्याही प्रकारचं डायमेन्शन नसणार आहे. के मी ॲज इट इज लिहिलेलं आहे. नेक्स्ट बघा, एल म्हणजे लेंथ, ह्याचं डायमेन्शन M0 L1 T0. मी डायरेक्ट काय करते, L1 लिहिते. ब्रॅकेटच्या बाहेर आपण त्याची पॉवर, एलची पॉवर ए घेतल्या, त्यामुळं आपण स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर काय लिहिलं, ए लिहिलं. नेक्स्ट आपण काय करणार आहे बघा, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हे ग्रॅव्हिटेशनमुळं तयार झालेलं ॲक्सलरेशन आहे. मग ह्याचं डायमेन्शन काय असणार आहे, जे आपण ॲक्सलरेशनला डायमेन्शन लिहितो तेच डायमेन्शन आपण कशाला लिहिणार आहे, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीला लिहिणार आहे. आणि ॲक्सलरेशनचं डायमेन्शन काय असतं, L1 M0 आणि T-2 असतं. मी M स्किप करते, म्हणजे L1 आणि T-2. त्यानंतर आपण जीला काय पॉवर दिलेली आहे, B, त्यामुळं मी स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर परत काय लिहिते, B. नेक्स्ट स्टेप काय येणार आहे बघा, आपण काय करूया, हे जे घातांक आहेत तर ह्यांच्यामध्ये गुणाकार असतो. मग आपण ए आणि बी आतमध्ये घेऊया. ए ज्यावेळी मी आत घेईन स्क्वेअर ब्रॅकेटच्या, 1 इंटू ए येईल, त्यानंतर बघा 1 इंटू बी यल बी येईल, त्यानंतर T-2 बी येईल. नेक्स्ट काय होणार आहे बघा, पुढं मी ह्यामध्ये देखील काय करते, T1 लिहिते. आपण काय करूया आता, यलचे घातांक, इथं यल आहे, इथं यल आहे, दोन्हींच्या मध्ये यल ह्या दोन टर्मच्या मध्ये काय आहे, गुणाकार आहे. मग आपण काय करणार आहे बघा, घातांकांची काय करणार आहे, बेरीज करणार आहे. मग L रेस टू ए आणि L रेस टू बी, दोन संख्यांचा गुणाकार असेल त्यावेळी त्यांच्या घातांकांची आपण बेरीज करतो. म्हणून एकच स्क्वेअर ब्रॅकेट मी टाकला आणि एलची पॉवर ए प्लस बी अशी येईल आणि टीची -2b. परत इथं आपण काय करूया, L0 लिहूया, M तेवढं स्किप करूया. आता काय करायचं आहे बघा आपल्याला, नेक्स्ट कंपेअरिंग द डायमेन्शन्स ऑफ द करस्पॉन्डिंग क्वांटिटीज ऑन बोथ साईड्स. दोन्ही साईडचे डायमेन्शन आपल्याला कम्पेअर करायचे आहेत. देन व्हॉट वी गेट बघा, comparing the dimensions of the corresponding quantities on both sides
वी गेट. इथं एलची पॉवर 0 आहे आणि इथं एलची ए प्लस बी आहे. एलचे कम्पेअर करा, टीचे कम्पेअर करा. मग ह्यावरून आपण काय लिहू शकतो आहे बघा. देन व्हॉट वी गेट, ए प्लस बी इज इक्वल्स टू 0. हे प्लस बी आहे, इक्वल साईनच्या तिकडे गेल्यानंतर ते मायनस होईल, म्हणजे ए इज इक्वल्स टू मायनस बी. असंच आपण काय करू शकतो आहे, टीचे घातांक काय करू शकतो आहे तर इक्वेट करू शकतो आहे. म्हणजे -2b इज इक्वल्स टू 1. हे -2 ह्याला मल्टिप्लाय आहे, तिकडे गेल्यानंतर काय होणार आहे, डिव्हाइड होणार आहे. म्हणजे b इज इक्वल्स टू आपल्याला काय भेटणार आहे, -1/2. ह्यावरून आपल्याला काय मिळाली बघा, बीची किंमत मिळाली. नेक्स्ट आपण एची किंमत काढणार आहे ह्या इक्वेशनवरून. ए इज इक्वल्स टू -b आहे आपल्याकडं, म्हणजे आपण बीची किंमत परत ह्यामध्ये सबस्टिट्यूट करूया. मायनस इन ब्रॅकेट -1/2, मायनस इंटू मायनस प्लस होईल, म्हणजे एची किंमत +1/2 आली. बघा ह्या दोन्ही रॅशनल नंबर्स आहेत, म्हणजे परिमेय संख्या आहेत. आता आपण काय करूया, काढलेल्या ए आणि बीच्या व्हॅल्यू ज्या आहेत तर ह्या इक्वेशनमध्ये त्या काय करूया, सबस्टिट्यूट करूया. आणि त्यानंतर आपल्याला काय इक्वेशन भेटतं तर ते आपण बघूया. टी इज इक्वल्स टू के इंटू L⁴A इंटू G⁴B. तर त्यामध्ये आपण काय करणार आहे, ए आणि बीच्या व्हॅल्यू घालणार आहे. त्याच्या आधी के हा काय आहे, प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे. आपण डायमेन्शनचा वापर करून त्याची व्हॅल्यू काढू शकत नाही, शोधू शकत नाही. एक्सपेरिमेंटली त्याची व्हॅल्यू शोधलेली आहे केची, आणि ती किती येते बघा, तर के इज इक्वल्स टू 2π येतं. ह्या इक्वेशनला आपण काय म्हणूया, इक्वेशन नंबर पी कन्सिडर करूया आपण. ओके, त्या इक्वेशन पीमध्ये मला ह्या तिन्ही व्हॅल्यू घालायच्या आहेत. के इज इक्वल्स टू 2π, त्यानंतर ए इज इक्वल्स टू काय आलेलं आहे बघा आपलं, तर 1/2 आलेलं आहे, आणि बी इज इक्वल्स टू -1/2. देन द फॉर्म्युला ऑफ टाईम पिरियड ऑफ ऑसिलेशन ऑफ पेंडुलम बिकम्स टी इज इक्वल्स टू, केची व्हॅल्यू घातली 2π, त्यानंतर L⁴1/2, एची व्हॅल्यू घातली, आणि जीची व्हॅल्यू काय आहे, -1/2. मित्रांनो, पॉवर 1/2 कधी असते बघा, ज्यावेळी एखादी संख्या वर्गमुळामध्ये असते त्यावेळी आपण त्याची पॉवर किती घेतो, हाफ, म्हणजे 1/2 अशी घेतो. आता इथं यलची पॉवर पॉझिटिव्ह आहे आणि जीची मायनस आहे, निगेटिव्ह आहे, म्हणजे यल अंशात असणार आहे आणि जी छेदात असणार आहे. मग हा फॉर्म्युला कसा येणार आहे, तर 2π √L/G. म्हणजे टीचा फॉर्म्युला आपल्याला काय भेटला बघा, टी इज इक्वल्स टू 2π √L/G. दिस इज द रिलेशनशिप बिटवीन T, L अँड G. डायमेन्शनल ॲनालिसिसचा वापर करून आपण काय केलेलं आहे बघा, तर त्या तिन्हीमधलं रिलेशन शोधलेलं आहे. अशा पद्धतीनं आपण काय केलं बघा, टू इस्टॅब्लिश द रिलेशनशिप बिटवीन रिलेटेड फिजिकल क्वांटिटी, दिलेल्या क्वांटिटीजमधील रिलेशन शोधलं. ठीक आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. इथं आपण थांबूया. नेक्स्ट लेक्चरला मी राहिलेला यूज घेईन. धन्यवाद.